नमस्कार, स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये आणि आज मी तुम्हाला छान चिकट न होणारी भेंडी बनवून दाखवणार आहे. तर खूप वेळा आपण बघतो की भेंडी चिकट किंवा लाळीस होते, त्यासाठी मी तुम्हाला छान असे टिप्स सांगणार आहे. तर भेंडी छान धुवून पुसून स्वच्छ करून घेतलेली आहे मी. तर भेंडीला आपण पाण्यात जास्त वेळ ठेवायचा नाही, त्यामुळे ती चिकट किंवा लाळीस होते आणि भाजी नीट लागत नाही. त्यासाठी मी भेंडी आधी पुसून घेतलेली आहे आणि आता आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घातले. तेल छान तापलं की त्यामध्ये जिरी, मोहरी आणि लसूण घातलेला आहे. मी उभ्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत, कारण की आपल्याला काढायला पण आली पाहिजे. जर डब्यात वगैरे भेंडी दिली तर मुलांच्या तोंडात जाऊ शकते मिरची, त्यामुळे मिरची आपल्याला दिसली पाहिजे अशी मोठी कट करून टाकायची आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालूया, अर्धा चमचा हळद घालूया आणि कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेऊया. तुम्ही बघा, आता आपला कांद्याला छान रंग आलेला आहे आणि आता आपण भेंडी छान बारीक बारीक कट करून घेऊ. तुम्ही बघू शकता, मी सगळी भेंडी एकसारखी कट केलेली आहे आणि आता आपण ही भेंडी कढईमध्ये टाकूया आणि न झाकण ठेवता भेंडी छान अशी परतवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कशी सुटसुटीत दिसते, अजिबात चिकट किंवा लाळीस होत नाही. तर फटाफट आपली 10 ते 15 मिनिटांमध्ये भेंडीची भाजी तयार झालेली आहे. त्यामध्ये 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालूया आणि मग छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपल्याला वरतून. तर बघा, आपली भेंडीची भाजी किती छान झाली आहे. तर अशी भेंडी बनवून जर तुम्ही डब्यामध्ये दिली तर मुलं पण छान आवडीनं खातील. तर तुम्ही पण अशी भेंडीची भाजी एकदा ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कशी बनली आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.